राज्याचा सोडा, जर देशाचा विचार केला तर उद्धव ठाकरेंवर जेवढं राजकीय आघात झालेलं, तेवढं कदाचित दुसऱ्या कोणा नेत्यावर झाले असते. तर आपल्या वडिलांनी रक्ताचं पाणी करून वाढलेल्या पक्षावर उपरे जेव्हा अतिक्रम करतात, अख्खा पक्षच गिळतात, तेव्हा एक मुलगा आणि एक पक्षाचा पक्षप्रमुख म्हणून उद्धव ठाकरेंना काय वाटत नसेल, याचा विचार न केलेलाच बरा. राजकारणात निर्णय चुकतात, कधी-कधी अनपेक्षित निर्णय घ्यावे लागतात. राजकारणात वैचारिकता विरोधक असतातच, परंतु ज्यावेळी त्यांना खूनखुशी प्राप्त होतो, तेव्हा सुडाचं राजकारण ठरतं. केंद्राची असो वाजेची आणखी सरकारची यंत्रणा उद्धव ठाकरेंच्या विरोधात उभी आहे. उद्धव ठाकरे विरुद्ध सर्व अशा एकंदरच राजकीय सामना सध्या रंगला. उद्धव ठाकरे जरी सध्या एकाकी वाटत असले तरी कितीही नाही म्हटलं तरी रस्त्यावरचा कार्यकर्ता अजूनही ठाकरे या नावासोबत जोडला गेला आहे. उद्धव ठाकरेंकडे भले बाळासाहेबांसारखं आक्रमक बाणा नसेल, त्यांच्यासारखं वक्तृत्व नसेल, पण एक नक्की आहे की उद्धव ठाकरेंकडे जो सात्विकतापणा आहे, तोच त्यांना या सुडानं बरबटलेल्या राजकारणापासून वेगळं ठरवतो. एवढं आघात सहन करून पाठीवरील वारे झेलून देखील आज ठाकरेंना पुन्हा राजकारणातून संपवण्यासाठी भाजपला संपूर्ण यंत्रणा कामाला लावली. यासाठीच की ठाकरे संपत का नाहीये, ठाकरे हरत का नाहीये, ठाकरे वाकत का नाहीये, कारण एकच ठाकरे होणं सोपं नाही. 2022 सालचा ऐतिहासिक बंड, त्यानंतर थेट पक्षाचं नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह हातातून जाणं, आणि आता पुन्हा 6 खासदारांचं बंड. इतकही प्रचंड विपरीत परिस्थिती समोर असतानाही उद्धव ठाकरे डगमगताना दिसत नाही. सत्तेच्या दंडाखाली जेव्हा भले भले कोसळतात, तिथे केवळ एक ठाकरे नडतो आणि पुन्हा उभा ठरतो. महाराष्ट्राच्या राजकारणाने आजवर अनेक चढ-उतार पाहिलेत, अनेक बंड आणि राजकीय खेळ अनुभवलेले. पण गेली काही वर्ष ज्या वादाला एक माणूस एकट्या छाती ठोकपणे समोर जातोय, ते पाहिल्यावर राजकारणाच्या पलीकडे जाऊन एका माणसाच्या धैर्याचं कौतुक करावंच लागतील. 2022 मध्ये ज्यांच्यावर जीवापाड विश्वास ठेवला त्या सहन राणी एका रात्रीत पाठीत खंजीर खुपसला. त्यांचा बोट धरून राजकारण शिकवलं किंवा शिकले ते त्यांनीच पक्षावर हक्क सांगितला. निवडणूक आयोगाच्या एका निर्णयाने बापानं रक्ताचं पाणी करून उभा केलेला पक्ष गेलेला हक्काचा धनुष्यबाण हातातून निसटला. तेव्हा बोलायला जागा होती की मोदींच्या नावावर जिंकून आलेत, पण आता तर चेहराही उद्धव ठाकरेंचाच होता, चिन्हही ठाकरेंचंच होतं. मग आता ठाकरेंच्या जीवावर निवडून आलेले लोक जेव्हा पक्ष सोडून जातात, वरून ठाकरेंनाच दोष देतात, तेव्हा अशा नष्टदृष्टांना नेमकं काय म्हणावं? कारण एका सत्तेचे लालसी, सत्तेला चिकटलेल्या सत्तेत रक्त जेव्हा तोंडाला लागलं तेव्हा हे घडतं. इतकी पडझड झाल्यानंतर कोणतेही सामान्य माणूस कोलमडून पडला असता, पण उद्धव ठाकरे खचले नाहीत, ते थांबले नाहीत आणि झुकले तर अजिबात नाही. कारण उद्धव ठाकरे होणं खरंच सोपं नाही. पश्चिम बंगालमध्ये पाहिलं तर सत्ता हातातून गेली तरी ममता बॅनर्जींनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यायला विरोध केला. यावरून उद्धव ठाकरे किती भावनिक आणि सात्विक होते याचा वेध घेता येतो. 2022च्या बंडानंतर ठाकरेंनी एका झटक्यात वर्ष बंगला सोडून अत्यंत शांतपणे अखंड तांडव न करता मातोश्रींवर परतण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या चेहऱ्यावर सत्तेचा लोभ कधीच नव्हता. ते फक्त आपल्या लोकांनी दिलेल्या दगाबाजीचं दुःख. त्यानंतर यंत्रणाचा वापर करून मूळ नाव आणि चिन्ह हिरावून घेण्यात आलं. पण ज्यांचं वाटलं की चिन्ह गेल्यावर माणूस संपेल, त्या ठाकरेंनी दाखवून दिलं की शिवसेना ही निवडून आयोगाच्या कागदावर नाही, तर महाराष्ट्राच्या माणसाच्या रक्तात आणि काळजात कोरली आहे. सत्ता आणि पक्ष हातातून गेल्यावर देखील ठाकरेंनी स्वतःच्या बळावर 9 खासदार, 22 आमदार आणि मुंबई पालिकेत 56 नगरसेवक निवडून आणलेत. परंतु गिळधांची नजर अजूनही त्यांच्यावर होतीच म्हणावी. असं पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात ऑपरेशन टायगरच्या नावाखाली त्यांच्या 6 खासदारांचा घोडेबाजार केला जातो. लोक विचारतात, उद्धव ठाकरे आपल्याला नेत्यांना का थांबवू शकले नाहीत? पण याचं उत्तर त्यांच्या भूमिकेत आहे. ठाकरे जाहीरपणे सांगतात, ज्यांना जायचं त्यांनी आनंदात जावं, मी कोणाची मनधरणी करणार नाही. हा अहंकार नाही, त्या बापाने शिकवलेला स्वाभिमान आहे. त्याचं कधीही कोणासमोर लाचारी पत्करली नाही. ईडी, सीबीआय किंवा सत्तेच्या प्रलोभानेमुळे गुडघे टेकणाऱ्यांना जर स्वतःच्या पक्षासोबत गद्दारी करावीशी वाटत असेल, तर असे नेते पक्षात नसलेले बरे. उद्धव ठाकरेंनी कोविडच्या अत्यंत कठीण काळात महाराष्ट्राला कुटुंब प्रमुख म्हणून सांभाळलेले फेसबुक लाईव्हवरून येणारा त्यांचा तो शांत संयमी आवाज आजही महाराष्ट्रातील प्रत्येक घराला आपला वाटतोय. राजकारणात कृतता, आक्रस्ताळपणा
आणि पैशाचा माज यालाच जेव्हा ताकद मानली जाते, अशा काळातही उद्धव ठाकरेंनी आपला संस्कृतपणा आणि भाषेचा दर्जा कधीही सोडलेला नाही. लोकांनी आमदार चोरले, खासदार चोरले, पक्ष चोरला, पण उद्धव ठाकरेंच्या वाट्याला आलेली जनतेची सहानुभूती आणि प्रेम ते चोरू शकले नाही. 2024च्या ते लोकसभा निवडणुकीत कोणतेही सत्ता आणि पक्ष किंवा मूळ चिन्ह नसतानाही जनतेचे त्यांच्या मनाशी जी ताकद दिली, तीच ठाकरेंची खरी ताकद आहे. बाळासाहेब ठाकरेंचा वारसा चालवणं म्हणजे केवळ भाषण ठोकणं नाही, तर संकटाच्या काळामध्ये पक्षाच्या पाठीशी ढाल बनून उभं राहणं. संकटातही पक्षाला बळ देणं महत्त्वाचं आहे. आज उद्धव ठाकरेंच्या बाजूला काही मोजकेच निष्ठावंत उरलेत, तरी कोणत्याही महान शक्तीला न घाबरता ते आलेल्या संकटाचा सामना करताय. सगळे सोडून गेले तरी चालेल, पण तत्वांशी जडतोड करायची नाही. हा बाणा फक्त एक ठाकरे जपू शकतात. इतिहास रडणाऱ्यांचा नाही तर लढणाऱ्यांचा लिहिला जातो, हे पक्का आहे. राजकारणात जय पराजय येत जात राहतात, हेही खरं आहे. आज जे सत्तेच्या शिखरावर आहे ते उद्या जमिनीवर येतील. पण जेव्हा जेव्हा महाराष्ट्राचा स्वाभिमानाचा आणि निष्ठेचा इतिहास लिहिला जाईल, तेव्हा उद्धव ठाकरेंचं नाव घेतलं जाईल. पक्ष गेलं, चिन्ह गेलं, साथीदार गेला, पण विपरीत परिस्थितीतही जो माणूस चेहऱ्यावर हसू ठेवून नव्याने उभा राहतो, तोच खऱ्या अर्थाने योद्धा असतो. एक साधं लॉजिक मी तुम्हाला सांगतो. जो माणूस म्हणजे उद्धव ठाकरे जर तसं निष्ठा, विचारणा सरणी किंवा कुठल्याही प्रबोलानामांना बळी पडता, ईडी सीबीआयला न घाबरता, सत्तेची चाकरी न करता या महाशक्तीच्या विरोधात उभे राहत आहेत, तर त्या उद्धव ठाकरेंनी महाशक्तीसोबत किंवा भाजपसोबत हात मिळवणी करायला कितीसा वेळ लागणार आहे. आज जर उद्धव ठाकरेंनी फक्त एक हात पुढे केला तरी सुद्धा भाजप रेड कार्पेट टाकून उद्धव ठाकरेंचे स्वागत करेल. कारण भाजपलाही माहीत आहे, ठाकरेंशिवाय शिवसेना ही काही काळापुरती चालू शकते. आज जरी एकनाथ शिंदेंना वाटत असेल पक्ष आपण मिळवला, खासदार निवडून आणले, आमदार निवडून आणले, पण हे सगळं आलेले जे ठाकरेचे चाललेले नाहीयेत, ते उद्या तुमचेही होणार नाहीयेत, ते कुणाचेही नाहीयेत. ते फक्त सत्तेचे आणि जी सत्ता तुमच्याकडे नसल्यामुळे ते येत आहेत. पण भाजपला या पक्षाचा माहिती आहे की ठाकरे जर आपल्या सोबत यायला तयार झाले तर सगळीकडे राजकीय परिस्थिती बदलू शकते. उद्धव ठाकरेंनी फक्त तो एक निर्णय घ्यायचा. तो एक निर्णय जर ठाकरेंनी घेतायत तर एकनाथ शिंदे यांचा आतापर्यंत आखलेला आखा राजकीय खेळ संपतो. ठाकरे तसा निर्णय घेतील. कधीपर्यंत तत्व आणि निष्ठांना ना धरून बसणारे निर्णय घ्या. सत्तेत तुम्ही सहभागी व्हा आणि त्यानंतर काय घडतंय ते बघा, असा म्हणणारा सुद्धा एक गट तयार झालाय. तुम्हाला काय वाटतं? कधीपर्यंत ठाकरेंनी एकट्याने झुलत बसायचं? ज्या शरद पवारांना अजित पवारांचा पक्ष फुटलाय तो होता. शरद पवार अजित पवारही एक झाले होते. ठाकरेंचे का धरून बसलेत? राजकारणात जे घरातील कुटुंबातील वाद नाहीयेत, रुसलो फुगलो इथे प्रॅक्टिकल खेळावं लागतं. त्यामुळे तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा. आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या महाराष्ट्राची बातमी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.